हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्वर आणि व्यंजन बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला काना, मात्रा, विलांटी आणि उकार कसा, कुठे आणि कधी द्यायचा हे आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया आपण आधी काना. काना काय असतो तर आची मात्रा असते. हा काना आहे ना, हा कोणत्याही अक्षरांना, आता अ ला काना आ, अ ला जेव्हा आपण काना दिला तेव्हा काय झाला, आ झाला. त्याला वाचत असताना आची मात्रा सुद्धा म्हणू शकतो किंवा क ला काना का, क ला काना का, मला काना मा, मला काना मा. आपण एखादा शब्द घेऊया, काका, कला काना का, कला काना का, काका, कला काना का, कला काना का, काका. मला काना मा, मला काना मा, मामा, मला काना मा, मला काना मा, मामा. एखाद्या मुलाचं नाव घ्यायचं झालं तर कसं वाजायचं, राज, रला काना रा, रला काना रा, ज, राज. हा झाला काना. समजलंय सर्वांना? आता बघूया आपण विलांटी. आता ही विलांटी आहे, याला पहिली विलांटी म्हणायचं. काय म्हणायचं? पहिली विलांटी. ही पहिली विलांटी म्हणजे ईची मात्रा. पहिली विलांटी म्हणजे काय? ईची मात्रा. ऱ्हस्व ई. ही कोणती ई आहे? ऱ्हस्व ई. क ला पहिली विलांटी जर दिली तर काय होणार? की. च ला पहिली विलांटी जर दिली तर काय होणार? ची. आता एखादा शब्द घेऊया आपण, जिना. ज ला पहिली विलांटी जी, न ला काना ना, जीना. जर एखाद्या मुलीचं नाव घ्यायचं आपल्याला, मीना, तर मला पहिली विलांटी मी, न ला काना ना, मीना. त्याला वाचताना काय वाचायचं? पहिली विलांटी मीना. शिला, श, श ला पहिली विलांटी शी, श ला पहिली विलांटी शी, ल ला काना ला, शीला. ही काय झाली? पहिली विलांटी. आपण क, ख, ग, घ असं लिहितो, त्यावेळेस आपल्याला जर लिहायचं झालं तर आपण काय लिहिणार? क ला पहिली विलांटी की, ख ला पहिली विलांटी खी, ग ला पहिली विलांटी घी. अशा प्रकारे आपण नी पर्यंत लिहू शकतो. ही झाली पहिली विलांटी. आता दुसरी विलांटी. तर बघा, ही काय आहे? दुसरी विलांटी. ही इकडून द्यायची असते. ही दीर्घ ई. ही कोणती ई आहे? दीर्घ ई, म्हणजेच ईची मात्रा. मग ईची मात्रा देताना आपल्याला काय करायचं? क ला दुसरी विलांटी की, क ला दुसरी विलांटी की, ख ला दुसरी विलांटी खी. बडी ईची मात्रा किंवा मोठ्या ईची मात्रा किंवा क ला विलांटी की, आपण असे पण वाचू शकतो. की, खी, गी, घी. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एखादा शब्द. आपण बघू, पाटी. पला काना पा, टला दुसरी विलांटी टी, पाटी. पला काना पा, टला दुसरी विलांटी टी. आपण इथे दुसऱ्या विलांटीचा उपयोग केलेला आहे. बकरी. ब, क, र ला दुसरी विलांटी री, बकरी. ही काय झाली? दुसरी विलांटी. आता आपल्याला बघायचं आहे उकार. तर मग उकार कसा द्यायचा? हा पहिला उकार आहे. हा कसा द्यायचा असतो? असा. आणि हा दुसरा उकार आहे, हा असा द्यायचा असतो. आपण जेव्हा क ला पहिला उकार कू, ख ला पहिला उकार खू असे देणार, तेव्हा क ला पहिला उकार कू म्हणजेच
ही ऊ ची मात्रा आहे. ऱ्हस्व ऊ आणि हा दीर्घ ऊ. हा काय आहे? ऱ्हस्व ऊ आणि हा आहे दीर्घ ऊ. ख ला पहिला उकार खू. ग ला पहिला उकार कू. घ ला पहिला उकार घू. आपण ज्यावेळेस लिहिणार गुळ, ग ला पहिला उकार गुळ. तूप, त ला पहिला उकार तू प. हे काय आहे? पहिल्या उकाराची शब्द. आता याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? दुसरा उकार. मग दुसरा उकार कसा घ्यायचा? दुसरी लाईन घेऊ आपण. ट, ट ला दुसरा उकार टू. ठ, ठ ला दुसरा उकार ठू. ही बडी ऊची मात्रा. हा दुसरा उकार आहे. टू ठू. ड ला दुसरा उकार डू. ढ ला दुसरा उकार ढू. न ला दुसरा उकार नू. हे काय झालेले आहे? दुसरा उकार. तर आज आपण काय काय बघितलेलं आहे? काना, पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे एवढे शिकलेलो आहोत. तर पुढील भागामध्ये आपण अनुस्वार वगैरे बघूया. बाय.